गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे देशातली जातनिहाय जनगणना। स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे। यासाठी केंद्र सरकारने 40 प्रश्नांची यादी प्रसिद्ध केली आहे। नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये एससी एसटी सोबतच अन्य जातींचीही गणना होणार आहे। मात्र यामध्ये ओबीसींकरता स्वतंत्र कॉलम नाहीये असा आक्षेप काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी केलाय। तर जनगणनेच्या 40 प्रश्नांच्या सूचीत बँक खातं, कोरोना लसीकरण या संदर्भातही प्रश्न विचारण्यात आले। की केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना ही घोषित केलेली आहे। त्याचे टप्पे असतात, त्यानुसार ते होईल आणि आता त्या संदर्भातली कारवाई सुरू होते। याचा मला आनंद आहे। एक खूप मोठी मागणी अनेक वर्षांपासून होती, कुठल्याही सरकारने कधीच ती मान्य केली नाही, पण मोदी सरकारने ती मान्य केली। त्याबद्दल मी मोदी सरकारचे मनापासून आभार मानतो। ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी आमची मागणी होती। आज गॅझेटची घोषणा झाली, पण त्यात ओबीसींचा कॉलमच नाही अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसची मागणी मान्य झाल्याचं म्हटलं। आमची मागणी होती की ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी, ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, त्याची जात विचारावी आणि त्याचा कॅटेगरी विचारावी, म्हणजे तो ओबीसी कोण आहे ही संख्या कळावी, यासाठी आमचा आग्रह होता, राहुलजींचा आग्रह होता। त्याला घाबरून नरेंद्र मोदींनी घोषणाही केली, पार्लमेंटमध्ये घोषणा केली, बाहेर घोषणा केली की आम्ही जातनिहाय जनगणना करू। पहिल्या टप्प्यामध्ये जनगणना झाली, त्यामध्ये उल्लेख नव्हता। दुसऱ्या टप्प्याचा आता गॅजेट प्रसिद्ध झाला, राजपत्र, त्यामध्ये सुद्धा उल्लेख नाही। 40 प्रकारची माहिती या जनगणनेच्या माध्यमातून विचारल्या। याचा अर्थ असा आहे की सरकारला सगळा डेटा पाहिजे, या डेटाचा दुरुपयोग करायचा आहे। असं आहे की यावेळेला आम्ही जाणून बुजून मागणी केली की जनगणना करताना कास्ट सेन्सस करा, ही आमची मागणी होती, ती सरकारने मान्य केली। त्याचा आमचा एक उद्देश त्याकरता काय की आपण जनगणना करताना आर्थिक सामाजिक विकासाची देखील आपली माहिती होईल आणि आपल्याला अधिकृत आकडे मिळतील, ही त्याची बाजू उभी आहे।